शिव संध्याकाळ मित्रांनो, अवघ्या 2 महिन्यानंतर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्ग किंजळगडला महामोहीमसाठी। तर मोहीम ही असणार आहे की आपल्याला पायथ्यापासून शक्य दगडं उचलून वरती न्यायचे। किल्ल्यांचं माझ्या मते तरी तटबंदीचं काम चालू असावे म्हणून दगडं जी आहेत ती वर न्यायची आहेत। दुर्ग संवर्धन आहे जो आपण दगड घेऊन वर जाणार आहोत। असे 2-3 राऊंड आहेत, बट एक खूप अवघड आहे परिस्थिती व्हिडिओ काढण्यासाठी, कारण हे सगळं काम रात्रीच्या वेळेस होणार आहे। आत्ता तर 7 वाजलेले आहेत, तिकडं जायलाच आम्हाला 2-3 तास लागणार आहेत। मग त्याच्यानंतर तिकडं पोहोचून जेवण वगैरे करून मग मोहीम चालू होणार आहे। नाही म्हणून तरी 10-11 वाजता आय थिंक सो मॅक्सिमम चालू होईल मोहीम त्या टाईमला। तर पाहूयात कसं आहे किल्ले किंजळगड आणि थोडीफार तर शेवटपर्यंत बघा कसं आम्ही संवर्धन चाललंय किल्ल्यांचं। भरपूर किल्ल्यांवर आज निघणार आहेत मावळे संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे। तर चला, आणि आजपासून व्हिडिओज पण कंटिन्यूस राहील असं प्रयत्न चालूच आहे। तर चला पाहूयात कसं आहे किंजळगड आणि कशी होईल आपली मोहीम। लेट्स गो। किल्ले किंजळगड किंजळगड पुण्यापासून तब्बल 79 किलोमीटरच्या अंतरावर आहे। ह्या किल्ल्याची उंची समुद्री सपाटीपासून 4269 फूट एवढी आहे। किल्ले किंजळगडला जाण्याकरिता नसरापूर भोर या मार्गाने जावं लागतं। गडाच्या पायथ्याला पोचताच आम्ही जेवण करून घेतलं आणि मग दगड वरती न्यायला सुरू केलं। सध्या इथे जेवण चालू आहे, तुषार सर बसलेत, काहीच दिसणार नाही तुम्हाला इथं किल्ला आहे ते पण नाही दिसणार। सकाळी शक्य आपण जाणार आहेत एखाद्या अजून किल्ल्यावर दिवसापायी, तेव्हा पाहूयात त्या किल्ल्यावर सूर्य जेव्हा असेल तेव्हा। आता पण थोडंफार दाखवीन दगड कसं नेणं चालू आहे, मग डायरेक्ट सकाळी तर सध्या थांबलेलो आहे हर्षदादा आणि मी। हा एवढा मोठा दगड आहे, किती किलो असेल याचा? 30-35 किलोचा दगड असा पाठीवरून घेऊन चाललोय आम्ही। लगन वाटलं की तर सीन आता असा झालेला आहे की मी निघालोय परत खाली पाण्याची बॉटल आणायला। लय वांदे लागलेत आणि पाण्याची बॉटल खालीच राहिली, तर मी ते घ्यायला चाललोय। आणि मी बघतोय माझा क्लिप कोण घेईल का, शर्टाची वाट लावली आहे। पाणी घेऊन तर मी वर आलो, पण ह्यांची अवस्था पाहून मला वाटलं की आता हे काय गडावर जातच नाही। पण पाणी पिल्यानंतर जे ह्यांनी चढायला सुरू केली ते थांबलेच नाही लवकर। सो फायनली पायऱ्या लागलेल्या आहेत, ह्याचे पण 2 पॅच आहे। आता हर्षल दादानी घेतलेलं आहे, खालनं तुषार सर येत आहेत आणि हर्षल दादाला मी सपोर्ट देतोय। मला काहीच समजत नाही, हळू ह्याच्यात दिसतंय नाही दिसत आहे। हर्षला थोडं अरे बरं झालं सांगितलं, टाकून दिला असतं डोक्यात कळलं नसतं। तर फोन आणि जी टॉर्च आहे ते दोन्ही यांचा टॉर्च चालू केलेला आहे मी, का तर खास करके तुम्हाला गडावरचं मंदिर दिसावं म्हणून। तर ह्या मंदिराचं बांधकाम चालू आहे सध्या। तर मूर्ती आहे बट ती कुठली आहे ती कळत नाही आहे, म्हणजे समजत नाही मला ॲक्च्युली। पण हे देवीचं मंदिर आहे हे मी सांगू शकतो। हे देवीच्या मंदिराचं या ठिकाणी बांधकाम चालू करणार आहोत आपण। तर
हे बघा पाया रचलेला आहे त्याचा, म्हणजे खोदकाम तरी झालेलं आहे. आणि हे जे दिसतंय पॉईंट, हा जो पॉईंट लाईटीचा इथं देखील आहे. तर फायनली आपले सर देखील आलेले आहेत. इकडे 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 बघा, सरांचा चेहरा दिसत नाही अंधारा म्हणून, माफी थोडी. तर कुठं? हा हा, हे एंट्रन्स असावं मंदिराचं. मग हे अच्छा, समजा कमानीवर टाकलं. ओके, म्हणजे हे कमानीसाठी आहे. आणि हे असं आलो चढून मंदिरावर, राईट. आलो मंदिरात आणि इथं आहे देवस्थान. जास्त वेळ नसल्या कारणानं आम्ही फोटोज काढून गड उतार झालो आणि घरी निघालो. तर मित्रांनो फायनली मी घरी आलेलो आहे. लय हालत टाईट आहे, कारण दगड जे उचललेलं त्याने अख्खं माझं अंग, केस बिस सगळे वाट लावले. आणि अजून एक गोष्ट दाखवतो, या जॅकेटवर घेतलं होतं ॲक्च्युली. आणि हाच जॅकेट मी आणि सरांनी दोघांनी मिळून वापरला होता, कारण 1 by 1 न्यायचं होतं ना. सो हा पण गेला कामातून. आणि गोप्रोची तर असली बेकार वाट लागली, अख्खा गोप्रो लाल 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 झाला आहे स्टिकसोबत. लय वाट लागली होती, पण मजा लय आली. तर आजच्यासाठी एवढंच. माहिती आहे काही दिसलं नसेल तुम्हाला, जेवढं दिसलं असेल तेवढंच ॲडजस्ट करून घ्या. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. शक्य कोकण राईड असू शकते, तर ते पण विथ 310 आर्मी अगेन. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.